त्याच्यामध्ये आमच्या सुनील प्रभू साहेबांनी आम्हाला एकंदरीत 48 बंदराचा विकास होणं गरजेचं आहे। छोट्या बंदराच्या विकासामुळे कोकणाच्या मालाच्या निर्याती अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये लहान बंदरातून माल वाहतूक जी आत्ता सुरू आहे 2024-25 मध्ये 70 दशलक्ष टन इतक्या मालाची हाताळणी करण्यात आलेली आहे। त्याशिवाय बंदरातून जल वाहतुकीद्वारे दरवर्षी सुमारे 1,80,00,000 इतके प्रवासी प्रवास करतात। पण अध्यक्ष महोदय हा आकडा फक्त आत्ताचा आहे जाधव साहेब। आपण येणाऱ्या 4 वर्षामध्ये जसं आपण ऐकलं होतं आपण ती रोरो सर्व्हिस पण सुरू केलेली आहे। त्याच्या तिकीटच्या संदर्भात काही लोकांच्या बाबतीमध्ये मतप्रवाह असले तरी प्रतिसाद चांगला आहे। आता आपण रत्नागिरीचे स्पॉट वाढवतोय, आपण सिंधुदुर्गामध्ये 1-2 स्पॉट वाढवतोय, प्लस जसं मी वरुणजींना त्या दिवशी सांगितलं की आपण लवकरच जल वाहतुकीच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही या गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये स्वीडनचा दौरा केला, आम्ही नेदरलँड्सला जाऊन आलो आणि तिथे काही कंपन्यांशी बोलून कॅन्डेला नावाची एक कंपनी अध्यक्ष महोदय त्यांच्याकडून आपण इलेक्ट्रिक जहाज आपण आपल्या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी इथे आणतोय, जेणेकरून जल वाहतुकीमध्ये आज आपला महाराष्ट्र कुठेच नाही अध्यक्ष महोदय। अन्य देशांमध्ये स्वीडनमध्ये तुम्ही जाल तर प्रमुख वाहतूकच जल वाहतूक आहे, त्याच्यामध्ये वेळही वाचतो, पैसाही वाचतो। त्याच्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र कुठेही कमी पडता कामा नये ही दूरदृष्टी आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांची आहे। आणि म्हणून ह्या वेळीच्या अर्थसंकल्पामध्ये आपण अध्यक्ष महोदय आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी जल वाहतुकीसाठी 6,700 कोटीची तरतूद केलेली आहे आणि फक्त तिथे घोषणा केली नाही अध्यक्ष महोदय। त्याच्यानंतर आमची गेल्या आठवड्यात बैठकही झाली आणि मुंबई वॉटर मेट्रोच्या अंतर्गत आपल्या मुंबईच्या MMR रिजनला वॉटर मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याचं काम आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत। पहिले फेज हे आपण पुढच्या 2 वर्षामध्ये सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये 6 रूट MMR रिजनमध्ये मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून आम्ही जोडणार आहोत, जेणेकरून उद्या मुंबई असो की आजूबाजूच्या MMR रिजनमध्ये जसं आपण मेट्रोच्या निमित्ताने एकीकडे दुसरीकडे जातो त्याचं कौतुक सगळीकडेच होत आहे, तसंच येणाऱ्या काही काळामध्ये आमच्या मुंबईचा विकास निश्चित पद्धतीने अजून अग्रेसर होईल। आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकल्पाच्यामुळे अध्यक्ष महोदय येणाऱ्या काळामध्ये आमच्या मुंबई मेट्रोच्यामुळे 7 कोटीपेक्षा जास्त पॅसेंजरची संख्या ही फक्त या जल वाहतुकीमुळे वाढणारे अध्यक्ष महोदय। त्याच्यामुळे लोकांची पण खूप गैरसोय दूर होईल आणि त्याच्यामुळे अन्यही गोष्टींचा फायदा या शहरांच्या आजूबाजूच्या ठिकाणी निश्चित पद्धतीने होईल अध्यक्ष महोदय।